अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्त हो, खूप सगळ्या कमेंट्स आहेत की स्वामींचा प्रकट दिन अगदी 2-3 दिवसांवरती आलेला आहे आणि स्वामी जयंती म्हणजे स्वामी प्रकट दिन घरच्या घरी कसा करावा, या दिवशी उपवास करावा का, किंवा मग पूजा वगैरे कशी करावी आणि या दिवशी विशेष काय काय करावे पूजेमध्ये. तर संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहा. तर भक्त हो, स्वामींचा प्रकट दिन फक्त 2 दिवसांवरती आलेला आहे. 10 तारखेला आहे स्वामी प्रकट दिन बुधवारी आणि आज आहे सोमवार. तर चैत्र शुद्ध द्वितीया तिथीला स्वामी प्रकटले. या दिवसाला स्वामी प्रकट दिन किंवा मग स्वामींची जयंती असे देखील म्हणतात. हा दिवस म्हणजे लाखो करोडो स्वामी भक्तांचा श्वास आहे. अगदी प्रत्येक घरामध्ये एक जरी स्वामी भक्त असला तरी त्या घरामध्ये हा उत्सव खरंच खूप सुंदर साजरा होतो. म्हणजेच बघा, फुल न फुलाची पाकळी, जशी तुम्हाला सेवा करता येईल तशी तुम्ही ती करता आणि त्यामुळेच तुमचं घर अगदी आनंदीमय होऊन जातं. तर खूप जणांना माहीत नाही आहे स्वामींची जयंती घरी कशी करावी. तर सर्वात आधी आपण स्वामींचं या दिवशी पूजा वगैरे कशी करावी याबद्दल पाहू. तर बुधवारी प्रकट दिन आहे. या दिवशी शक्यतो सर्व स्वामी भक्तांनी पहाटे लवकर उठायचं आहे. म्हणजेच थोडंसं ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे आणि आपल्याला जे काही दिवसभर सेवा करायच्या आहेत यासाठी जास्तीचा वेळ मिळेल आणि मग कुठलीही गडबड होणार नाही. तर सकाळी उठल्याबरोबर आपलं जे काही रुटीन असतं महिलांचं ते करायचं आहे. पण विशेष आपण जे काही दारामध्ये झाडू वगैरे मारतो, पाणी वगैरे मारतो, तर तुमच्याकडे जास्त वगैरे जागा नसेल तर तुम्हाला एक ग्लासभर का होईना पण तुमचा जे समोर थोडासा पेस आहे प्रवेशद्वाराच्या बाहेर, ज्याला आपण गॅलरी किंवा जो आपला बाहेरचा ओटा बोलतो, तर यावरती तुम्हाला एक ग्लासभर पाणी म्हणा किंवा जे काही तुम्ही बकेटभर पाणी मारत असाल तर यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकूनच तुम्हाला पाण्याची शिंपड करायची आहे. कारण जे काही निगेटिव्ह पॉवर आहे ही बाहेरूनच जाईल. बऱ्याचदा बघा, आता खेडेगावामध्ये शेणाचा सडा मारला जातो. जर तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही नक्की तसे करू शकता. पण हल्ली शहरात हे अजिबात पॉसिबल नाही आहे आणि आमच्याकडे सुद्धा आम्ही हेच हळदीचं पाणी बाहेर मारलं जातं. नंतर तुम्हाला जो आपला उंबरा आहे तो स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायचा आहे. तुम्ही हे जे काही कामे आहेत ही उद्या पाडव्याच्या दिवशीसुद्धा करू शकता. म्हणजेच तुम्हाला परवा दिवशी जी काही स्वामींची सेवा आहे त्यासाठी वेळ मिळेल. तर या गोष्टी तुम्ही उद्या देखील करू शकता. उंबरठा लेपन वगैरे आपण अमावस्येला सुद्धा केलेलं आहे. पण स्वामींच्या प्रकट दिना दिवशी सुद्धा तुम्हाला उंबरा सुंदर सजवायचा आहे. रांगोळी दोन्ही साईडनी काढून घ्यायची आहे. म्हणजेच महाराजांना अगदी आतमध्ये प्रवेश करताना खूप प्रसन्न वाटलं पाहिजे. या दिवशी आवर्जून आपल्याला प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर झेंडूंच्या फुलांचं तोरणसुद्धा लावायचं आहे किंवा मग तुम्ही आंब्याचे पानं आणि झेंडूचे फुलांचं एकत्रित तोरणसुद्धा बांधू शकता. आवर्जून ही एक गोष्ट आवर्जून करा. कारण आपण कुठलाही सण असेल तर हे तोरण लावतो. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामींचा प्रकट दिन म्हणजे सगळ्या सणांपेक्षा सुद्धा हा एक मोठा दिवस आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमची जी काही घरातील जेवढ्या रूम असतील तेवढ्या सगळ्या फरशी वगैरे गोमूत्राच्याच पाण्याने त्यामध्ये हळदी मीठ हे टाकूनच स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमची नियमित जी आपण दररोजची देवपूजा करतो तर सर्व देवांना सुद्धा या दिवशी दह्या दुधाने स्नान घालायचं आहे. म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जे काही दाखवते त्यानुसार तुम्ही हे सर्व करू शकता. म्हणजे सर्व आपल्या देवांसाठी सुद्धा हा उत्सव खरंच खूप मोठा आहे. आणि हे सर्व देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही आवर्जून या दिवशी झेंडूची फुले आणा, जास्त आणा थोडीशी. कारण स्वामी महाराजांना झेंडूची फुले प्रचंड आवडतात आणि तुमच्याकडे जर नाही भेटली तर तुम्ही कुठलीही पिवळ्या रंगाची या दिवशी जास्तीची फुले आणा. स्वामी महाराजांना या दिवशी आवर्जून हार करायचा आहे. त्याचबरोबर जी काही देवपूजा असेल सर्व देवांना आपल्याला पिवळीच फुले अर्पण करायची आहेत.
आता यानंतर स्वामी प्रकट दिनाची पूजा सेपरेट मांडायची आहे. बऱ्याच ताईंचे घर छोटे आहेत आणि त्यांना जर शक्य नसेल तर मग देवघरामध्येच तुम्ही स्वामी महाराजांचं ज्या पद्धतीने पूजा करता तर थोडीशी विशेष पूजा करा, इथे जशी सांगितली जाईल तशी. पण किंवा एखादा छोटासा चौरंग पाट असेल त्यावरती सेपरेट देवघरासमोर जरी पूजा मांडणी केली तरी चालेल. ज्या पद्धतीने आपण जे काही स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण केलेले आहे तिथे जशी पूजा मांडणी केलेली आहे तशीच पूजा मांडणी करायची आहे. आता मी तुम्हाला सांगते काय करायचं. स्वच्छ जागा ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची. त्यावरती चौरंग पाट ठेवायचा आहे. आधी त्या चौरंगाच्या खाली एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. नंतर चौरंग पाट ठेवायचा. त्यावरती तुम्हाला या दिवशी भगवं किंवा पिवळंच आसन टाकायचं आहे. शक्यतो भगव्या रंगाचा एखादा ब्लाऊज पीस असेल तरी टाकला तरी देखील चालेल. त्यानंतर आधी सर्वात कलश स्थापना करायची आहे आणि दिवा तर आपण देवपूजेचा प्रज्वलित करून घेतलेला आहे. या सेपरेट पूजेचा सुद्धा तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून तुपाचा दिवा लावा. दिवसभर तुपाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. यथाशक्ती जे शक्य असेल ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे आणि कलश स्थापना कशी करायची आपल्याला माहीत आहे. तर कलश स्थापना झाल्यानंतर कलश स्थापनेच्या शेजारीच तुम्हाला स्वामी महाराजांना आसन द्यायचं आहे. तर महाराजांची स्थापना करण्याआधी महाराजांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. सर्वप्रथम महाराजांना एक जे ताम्हण आहे त्यामध्ये मूर्ती फोटो असेल तर मग फोटो उभा करा आणि त्या ताम्हणामध्ये तुम्हाला सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. पण ज्यांच्याकडे पितळेची किंवा इथे माझ्याकडे जशी मूर्ती आहे अशी जर असेल तर सर्वात आधी थोडंसं तुम्हाला शुद्ध पाणी महाराजांच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे. नंतर मग डोक्यावरती. त्यानंतर जे काही आपण पंचामृत बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला आधी चरणांवरती आणि नंतर मग डोक्यावरती. बघा आपण डायरेक्ट देवांच्या डोक्यावरती अभिषेक वगैरे करताना करतो, पण स्वामींच्या सेवेमध्ये आधी चरणांना मान द्यायचा आणि मग महाराजांच्या डोक्यांवरती आपल्याला हे तीर्थ वगैरे अर्पण करायचं आहे. तर या पद्धतीने अभिषेक करायचा. अभिषेक करताना सर्वप्रथम बघा आपल्याला दिवसभर खूप सेवा करायच्या आहेत म्हणून मी जास्त तुम्हाला इथे सांगणार नाही. एक वेळा काय बोलायचं, स्वामी स्तवन एक वेळा म्हणायचं, नंतर पुरुष सूक्तम आणि नंतर श्री सूक्तम. म्हणजे ज्यांना शक्य नाही, ज्या ताई जॉबला जातात, खूप कमेंट्स असतात म्हणून मी इथे तुम्हाला या 3 सेवा सांगितलेल्या आहेत अभिषेक करताना. पण आता खूप सगळ्या महिलांना संतान प्राप्ती नाही आहे, पुत्रप्राप्ती नाही आहे किंवा मग तुमची मुलगा मुलगी होण्याची इच्छा, नोकरीची, विवाह, जी कुठली कठीण इच्छा असेल त्या प्रत्येक घरामध्ये स्वामी महाराजांचा अभिषेक अगदी व्यवस्थितच व्हावा. तर तुम्हाला सर्वप्रथम अथर्व शीर्षम घ्यायचं आहे. त्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं आहे, पुरुष सूक्तम, श्री सूक्तम आणि जे काही डिटेल्स आहेत अभिषेकचे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्यानुसार तुम्ही करा ज्यांना शक्य आहे त्यांनी. आणि हे सर्व काही विधी आहेत, जे स्तोत्र मंत्र आहेत, हे बोलत असताना आपल्याला करत असताना इथे फक्त दूधच महाराजांच्या चरणांवरती आणि डोक्यावरती घालून अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला दह्या दुधाचा अभिषेक करताना फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. मग तुम्ही ते नंतर जे आपली झाडाची कुंडी असते त्यामध्ये जरी टाकून दिलं तरी चालेल. नंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवायची आणि फक्त दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सर्व मंत्र म्हणत असताना, स्तोत्र म्हणत असताना महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि जे काही तुम्ही अभिषेक केलेलं दूध आहे त्यामध्ये थोडंसं मूर्ती धुतलेलं पाणीसुद्धा असणार आहे, जल. तर हे सर्व तीर्थ तुम्हाला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला हे सर्व घरातील लोकांना हे तीर्थ प्राशन करायचं आहे. त्यानंतर महाराजांची मूर्ती हलकीशी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर महाराजांच्या आवडीचं हिना अत्तर लावायचं आहे. यावेळी मी केवड्याचं अत्तर वापरलेलं आहे, तुम्हाला मी इथं दाखवलेलं सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून केवडा अत्तर भेटलं तर ते घ्या, कारण श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या सर्वात आवडीचं हे केवडा अत्तर आहे आणि साक्षात आपले ब्रह्मांड नायक स्वामी महाराज हे दत्त अवतारीच आहेत. त्यामुळे मी या प्रकट दिनाला केवडा अत्तर आणलेला आहे. तुम्ही हिना अत्तर सुद्धा आणू शकता, हे तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. स्वामींच्या प्रकट दिनाला तुम्हाला ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी आवर्जून नवीन वस्त्र घरी तयार करा किंवा तुम्ही छोट्या कपड्यांचे शिवून घेऊ शकता. महाराजांसाठी खूप सुंदर अशी मुकुट किंवा मग अशा टोपीसुद्धा तुम्ही तयार करू शकता. महाराजांना आवडणारं रुद्राक्ष
फुलांच्या मण्याचीच माळ तुम्ही महाराजांना आवर्जून घ्या. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घ्यायची आहे. आणि महाराजांना सुंदरसा अष्टगंध लावून छानसं सजवून महाराजांचं जे आपण आसन दिलेलं आहे त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती ठेवून द्यायची. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. मी तुम्हाला आत्ता लगेच मांडणी करून दाखवली नाही, कारण आपली जी पोथी चालू आहे त्यामुळे आता ही मी मांडणी हलवू शकत नाही, म्हणजे उचलू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला सांगते, त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. तर महाराजांना तुम्हाला विडासुद्धा ठेवायचा आहे. प्रकट दिनाच्या दिवशी पुन्हा नव्याने आपण जसं आधी विडा ठेवला होता स्वामी चरित्र सारामृत पोथीसाठी, तर इथे तुम्हाला पुन्हा एक महाराजांना विडा ठेवायचा आहे. किंवा मग तुम्ही या दिवशी आवर्जून तांबूल बनवा, जो महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर या पूजेमध्ये महाराजांच्या उजव्या हाताला म्हणजेच आपल्या डाव्या साईडला घंटी शंख पाहिजे. महाराजांच्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता इथे मांडणी थोडक्यात. आणि एक साईडला इथे समईसुद्धा लावलेली आहे. आणि जे काही आंब्याचे डहाळे असतात याने तुम्हाला ही पूजा सजवायची आहे. चौरंगाच्या चारही बाजूनी तुम्ही आंब्याची डहाळे किंवा मग केळीचे जे झाडाचे पान असतात हे सुद्धा तुम्ही लावू शकता. तर इथे बघा मी अशा पद्धतीने सजवलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी कलश स्थापना केलेली आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची सुद्धा एक सुपारी म्हणून स्थापना करायची आहे. जे तुम्हाला इथे दिसत असेल गणपतीची सुद्धा इथे स्थापना केलेली आहे. अशा पद्धतीने एक साधी सोपी तुम्हाला या दिवशी पूजा मांडणी करायची आहे. आणि आता यानंतर उपवास करायचा का, तर हो, प्रत्येक स्वामी भक्ताने उपवास करायचा आहे. जसं आपण दत्त जयंतीला उपवास करतो म्हणजेच एकादशीसारखा 2 टाईम फराळ करून, बरेच जण काय करतात दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळी जेवण करतात. असा उपवास स्वामी जयंतीचा अजिबात नसतो. 2 वेळा फराळ करायचं असतं. मग खूप मुली ज्या आहेत लग्न होण्यासाठी, खूप महिला ज्या आहेत ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे, त्यांनी आवर्जून दिवसभर फळे वगैरे खाऊन, एक वेळाच तिखट मीठ खाऊन म्हणजे संध्याकाळी फराळ करून जरी उपवास केला तरी चालेल. मी स्वतःसुद्धा दत्त जयंती खूप वेळा तशीच केलेली आहे आणि स्वामींचा प्रकट दिनसुद्धा मी बऱ्याचदा असा केलेला आहे. आता ज्या महिला प्रेग्नेंट आहेत आणि त्यांनी खूप जणींनी स्वामी चरित्र सारामृत पारायण केलेले आहे, स्वामींचा तारक मंत्र सेवा लावलेल्या आहेत, त्यांना खूप इच्छा आहे ही स्वामी जयंती उत्सव घरच्या घरी साजरा करण्याची, त्यांनी हे सर्व करावं. उपवास त्यांना जमत नसेल तर त्यांनी सकाळी फराळ करायचा आहे आणि रात्री त्यांनी जेवण केलं तरी चालेल. फक्त गरोदर महिला, जे वृद्ध आहेत ते, आणि जे काही असे बालक असतात बघा, बालसंस्कार केंद्रात जातात, त्यांची इच्छासुद्धा होते की नाही आम्हाला स्वामी आजोबांचा आज उपवास करायचा आहे, तर त्या मुलांना बसता उठता म्हणजे कसं कधी फराळ करू द्या, कधी त्यांच्या मनाने खाऊ द्या, असं त्यांना करू द्या. तर भक्त हो, अशी साधी आणि सोपी पूजा मांडणी करायची आहे. उपवास करायचा, या 2 गोष्टी तुम्हाला समजल्या. पूजा मांडणी झाली की तुम्ही सुंदर अशी रांगोळीने अजून जास्त सजावट करा. फुलांच्या माळा तुम्ही जास्तीच्या लावू शकता. ज्यांना जे काही डेकोरेशन करायचं असेल ते तुम्ही तुमची यथाशक्ती करू शकता. पण या दिवशी अजून काय काय उपाय आपल्याला घरामधील पूजेबद्दल करायचे आहेत आता ते जाणून घ्या. कारण प्रत्येक सेपरेट व्हिडिओ नाही शेअर करणार. हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी संपूर्ण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कळेल. म्हणजेच प्रकट दिनाबद्दलचे सर्व प्रश्न तुमचे सुटतील. आता महाराजांना आपण पिवळी फुले अर्पण करणार आहोत आणि 3 फुलांचा उपाय आपल्याला स्वामींच्या केंद्रात करायचा आहे. तर तुम्हाला फक्त 1 गुलाब घ्यायचा आहे. आता कमळ शक्य नाही आहे. जर तुम्हाला कमळ मिळालं तर तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांना कमळ अर्पण करा. मग ते घरी करा किंवा एखाद्या केंद्रात जाऊन केलं तरी चालेल. पण गुलाबाचं फूल हे प्रत्येकाला मिळेल. त्या गुलाबाच्या फुलाची सर्व काटे काढून टाकायची आहेत आणि ते फूल तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती सांगून महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर या दिवशी आपल्या घरामध्ये 108 पिवळे करून तांदूळ महाराजांना अर्पण करायचे आहेत आणि 1 चमचाभर हळद घ्यायची आहे. त्यामध्ये इच्छा सांगायची जी काही असेल ती तुमची. 3 वेळा ती हळद महाराजांच्या चरणांवरती अर्पण करायची. हा उपाय आपल्या घरी करायचा आहे. मग तुमच्याकडे फोटो असेल, तुम्ही पूजेमध्ये सुपारी वापरली आहे तर त्या सुपारीवर तुम्हाला हळदी अर्पण करायची आहे. बघा, ज्या दिवशी स्वामी महाराज प्रकटले होते
त्यावेळी जंगलामध्ये एक लाकडे तोडत होता आणि हे तोडत असताना त्याने ज्यावेळी झाडावरती घाव घातला कुऱ्हाडीचा, तर ती कुऱ्हाड त्याची खाली पडली आणि त्या झाडाच्या मुळाशी म्हणजेच खोडाजवळ एक खूप मोठं वारूळ तयार होतं. ती कुऱ्हाड त्या वारुळावरती पडली आणि त्या वारुळामधून रक्तस्राव सुरू झाला. त्यामधूनच स्वामी महाराज प्रकटलेले आहेत. याची कथा खूप सुंदर आहे. जर तुम्हाला ऐकायची असेल तर कमेंट्स करा. असाही खूप उशीर झालेला आहे, पण आपल्यासाठी स्वामींचा प्रकट दिन दररोजचा दिवस आहे, म्हणून मी नक्की तुम्हाला कधीतरी ही कथा आणि कशा पद्धतीने प्रकटले हे सर्व काही नक्की सांगेल. तर भक्त हो, महाराजांना कुऱ्हाड लागली, रक्तस्राव झाला. आपल्याला थोडंफार लागलं की आपण घरच्या घरी एक उपाय करतो, हळदी घालतो. त्यामुळे इथे तुम्हाला हळदीचा हा उपाय आवर्जून करायचा आहे. आणि आपले प्रकट दिनाचे जे काही उपाय आहे, जे काही सेवा आहेत, खूप ताईंनी केलेल्या आहेत, अनुभव देखील आले आणि ह्या 1-2 दिवसात कमेंट्स येतात मला, म्हणजे नवीन जे काही आपले स्वामी भक्त व्हिडिओ पाहतात, तर ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता, ही माहिती कुठून सांगता, कशी सांगता. तर भक्त हो, खूप सगळे उपाय महाराजांनी माझ्याकडून करून घेतलेले आहेत. महाराज नवनवीन सेवेची आज्ञा करतात, तसेच इथे माहिती शेअर होती. ही सर्व काही जी आजची माहिती आहे, ही सर्व मी मागच्या वर्षी स्वामी जयंतीला स्वतः केली होती आणि खूप सुंदर 1 वर्षामध्ये अनुभव आलेला आहे. बघा, दुःखाचे दिवस सरस चाललेले आहेत आणि असं म्हणायला काही हरकत नाही. महाराजांच्या कृपेने आयुष्यामध्ये चांगले बदल घडत चाललेले आहेत आणि तुमच्यासुद्धा आयुष्यात असेच चांगले बदल घडवावे आणि नक्कीच घडतील. तर त्यानुसार ही आपली सर्व सेवा आणि जे काही उपाय आहेत ते. तर हळदीचा उपाय करा, अतिशय प्रभावी आहे. गुलाबाचं फूल महाराजांना ठेवा आणि महाराजांना घरीसुद्धा तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे. तर आपण कलश स्थापना केलेली आहे. सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक सेपरेट नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती हे जरी गुलाबाचं फूल तुम्ही ठेवलं, म्हणजेच जे अर्पण करायचं आहे ते जरी घेतलं तरी चालेल, किंवा 2सुद्धा घेऊ शकता. एक अर्पण करू शकता, एक तुम्ही नारळावर ठेवू शकता. थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे आणि तुमच्या जी इच्छा म्हणजे फक्त महाराजांना हेच सांगायचं आहे की माऊली, तुम्ही माझ्यासाठी माझं सर्व काही आहात, माझा श्वास आहात, माझे गुरु, माय बाप, बंधू सखा सोबती सर्व तुम्हीच आहात. मला तुमचं शिष्य स्वीकारा, म्हणजे मला तुमचं भक्त स्वीकारा. तुमच्या फक्त चरणांशी जागा द्या आणि शेवटपर्यंत, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत फक्त माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ हे नाम असू द्या आणि डोक्यावर तुमचा हात असू द्या, असं म्हणा. महाराजांना गुरुपद द्या. तो नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो नारळ फोडून सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे आणि जे काही पूजेमध्ये आपण फुले वापरलेली आहेत, जे काही अक्षदा आपण वाहतो, तर हे सर्व तुम्हाला पूजा विसर्जित करताना निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि जे काही आपण विड्यामध्ये साहित्य वापरू, खारीक, खोबरं वगैरे, तर हे तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता. हे टाकून देण्याची काही गरज नाही. आणि जो कलश स्थापन केलेला आहे, तर खूप जणांना प्रश्न पडतो की याचं काय करावं. तर जो तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी कलश बसवणार आहात, हा कलश तुम्हाला असाच देवघरामध्ये ठेवायचा आहे. मग तुम्ही तो दररोज बदलू शकता, म्हणजे कलशातील पाणी बदलून पुन्हा नव्याने भरू शकता. किंवा खूप घाई गडबड असेल तर मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी या वारी जरी तुम्ही कलशातील पाणी बदलून तो नारळ स्वच्छ धुवून जरी ठेवला तरी चालेल. जर स्वच्छ दररोज धुतला तर त्या नारळाला नक्की छानसा कोंब फुटतो. म्हणजे जी काही आपली यथाशक्ती इच्छा आपण सांगितलेली आहे, त्याचं एक आपल्याला फळ म्हणा किंवा महाराजांचा संकेत म्हणा. आता खूप जणींचे 11 गुरुवार चालू आहेत आणि त्यांनी जर तोच कलश आहे, तोच जर पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल. 11 गुरुवारचा कलशसुद्धा तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनादिवशी तोच नारळ वापरायला चालेल. दुसरा आणण्याची काहीच गरज नाही. आता तुम्हाला सर्व काही समजलेलं आहे पूजेबद्दल. सर्वात महत्त्वाचं, दिवसभर कोणत्या सेवा कराव्या, तर तुम्हाला या दिवशी आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत हे एक पारायण करायचं आहे. या पोथीचं तुम्ही जरी आधी 21 केलेले आहेत, 51, 108 तुमचे चालू आहेत, तर या दिवशी तुमचं एक येणारच आहे. मग आपल्याला या दिवशी एक पूर्ण पाठ करायचा आहे. त्याचबरोबर 11 माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. या दिवशी प्रत्येकाने 3 माळ किंवा 1 माळ श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. 1 वेळा दत्तस्तुती वाचन करा. त्याचबरोबर कुलदेवीचा 16 वेळा मंत्र म्हणा, गायत्री मातेचा 16 वेळा मंत्र म्हणा.
गायत्री मातेचा म्हणजे ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आणि कुलदेवीचा म्हणजे श्री कुलदेवताय नमः किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या पद्धतीने. तर हे 16 वेळा जरी तुम्ही मंत्र म्हटलात तरी चालेल. आता खूप सगळ्या ताई जॉब करतात, काही प्रेग्नेंट महिला आहेत, त्यांना जर जास्तीची सेवा नाही जमली, आत्ता 8वा 9वा महिना आहे, एकतर उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मग तुम्ही फक्त जप करा आणि पूर्ण तुम्हाला जर पारायण करणं शक्य ज्यांना नाही आहे त्यांनी फक्त या दिवशी 14वा अध्याय जरी वाचला तरी पूर्ण पारायणाचं तुम्हाला फळ मिळणार आहे. त्यानंतर 11 वेळा प्रत्येकाने तारक मंत्र म्हणा. बघा तुम्ही म्हणाल आम्हाला वेळ नाही, पण तारक मंत्राला जास्त वेळ लागत नाही. मंत्र कसा म्हणायचा, तारक मंत्र म्हणताना काय करायचं हे तुम्हाला माहीत आहे. ग्लासमध्ये पाणी घेऊन तुम्ही तो उपाय आवर्जून करा. ते पाणी सर्वांनी प्राशन करा आणि ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचं, दिवसभर महाराजांची सेवा करणार आहोत, महाराजांना सजवणार आहोत आणि आपलीच दृष्ट महाराजांना लागू शकते, म्हणजेच लागत नसते, पण आपल्याला महाराजांच्या दिवशी नजर काढायची आहे. तर तुमच्याकडे मोरपीस असतील तर याने नजर काढायची. म्हणजे कसं, मोरपीस जे काही ते तुम्हाला पूजा दिसती तर महाराजांच्या आधी डोक्याला मोरपीस लावून तसाच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणत तुम्हाला ते मोरपीस महाराजांच्या पूर्ण अंगावरतून असे फिरून चरणांवरती आणून खाली थोडेसे 3 वेळा असे हलक्या हाताने आपटायचे आहेत. म्हणजे बघा आपण नाही का झाडूची लक्ष्मीने लहान बाळांची दृष्ट काढतो, अगदी त्या पद्धतीने दृष्ट काढायची आहे. मी हा माझा उपाय आवर्जून कधीही करत असते. मला जेव्हा वाटेल तेव्हा महाराजांची दृष्ट काढते. आणि बघा तुम्हाला दृष्ट काढल्यानंतर महाराजांच्या डोळ्यामध्ये बघा एक वेगळाच भाव दिसेल. तर हे आवर्जून करायचं आहे. तर आपल्याला उपवास असणार आहे, पण महाराजांसाठी या दिवशी खूप सुंदर असा गोडाचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर तुम्हाला या दिवशी महाराजांना बेसनचे लाडू फार आवडतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी बेसनचे लाडू, कांदा भजी, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. ज्यांना साधा स्वयंपाक बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही खीर किंवा बासुंदी, चपाती, वरण भात हे असं बनवू शकता. त्यामध्ये थोडीशी घेवड्याची भाजी बनवू शकता. पण उद्या प्रत्येक भक्ताने प्रकट दिनाला महाराजांसाठी अगदी 5 जरी बेसन लाडू बनवले तरी चालेल, कारण महाराजांना प्रचंड ते आवडतात. तर बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळालेली आहे. या पद्धतीने तुम्ही दिवसभर पूजा आणि सर्व सेवा करणार आहात. सर्व कामे तुमची झाली. आता रात्री आपण झोपण्याआधी तुम्हाला हातपाय तोंड धुवायचं आहे. महाराजांच्या जवळ म्हणजे पूजेच्या समोर जायचं आहे आणि महाराजांना सुंदरसा मुजरा करायचा आहे आणि महाराजांना एक प्रार्थना करायची आहे की हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माऊली, आज दिवसभर मी तुमच्या आज्ञेवरून तुम्ही मला जशी सांगितली तशी माझ्याकडून तुम्ही सेवा करून घेतलेली आहे. ही गोड मानून घ्या. काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. हे देवा, या तुमच्या दासाला नेहमी साथ द्या. डोक्यावर हात ठेवा आणि चांगली बुद्धी द्या. तुम्हीच मार्ग दाखवा. तुमच्या पद्धतीने तुम्ही सुंदर प्रार्थना करा. त्यानंतर महाराजांना म्हणायचे आहे, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. म्हणजे काय, तर आपण काहीच करत नाहीत, आपले माऊलीच आपल्याकडून करून घेतात असा त्याचा अर्थ होतो. आणि महाराज या दिवसभराच्या सेवेचं 100% पुण्य तुमच्या पदरात लवकर टाकतील. ज्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा माऊली नक्की पूर्ण करतील. आणि माऊलींकडे एकच प्रार्थना, सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. भक्त हो, आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर अगदी व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत ही माहिती शेअर करा. प्रत्येकाला स्वामींचा प्रकट दिन घरच्या घरी साजरा करता यावा आणि त्याचं फळ आपल्याला माऊली नक्कीच देणार आहेत. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची झालेली सेवा स्वामी आईचरणी रुजू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.